Hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 10 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So take a fresh page and put the heading अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Okay, चला दिली का हेडिंग? सर, आम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहित आहे की जो युनिवर्स मध्ये असलेल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये लागतोच. हो, मग सर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? थोडा विचार करूया की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिवर्स मध्ये असलेल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये लागतोच. म्हणजे त्या दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट कोण असायला पाहिजे? अर्थ असायला पाहिजे. अच्छा, असं का? बर, मग सर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स का शिकायचा? आम्हाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहित आहे. तर बघा, दैनंदिन जीवन जगत असताना आपण नेचर मध्ये काही ऍक्टिव्हिटीज घडताना बघतो. सर, कशा ऍक्टिव्हिटीज? तर बघा की सपोज माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याला मी व्हर्टिकली अपवर्ड फेकलं. व्हर्टिकली अपवर्ड फेकल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका सम हाईटला जाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन अर्थ सरफेसवर पडतो. ओके, मग अशाच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी वरून मनात एक क्वेश्चन निर्माण होतोय. सर, आम्हाला ऍक्टिव्हिटीज समजली नाही तर क्वेश्चन कसला निर्माण करताय? हो ना, बर, चला परत बघूया ही ऍक्टिव्हिटी आणि त्यावरचा क्वेश्चन. ओके, चला ओके, कन्सिडर करूया हा आहे चिंटू आणि हा आहे चिंटूचा फ्रेंड. ओके, आणि असं कन्सिडर करूया की ते एका ग्राउंडवर खेळत होते. मग चिंटूने काय केलं? एक छोटासा स्टोन हातामध्ये घेतला आणि व्हर्टिकली अपवर्ड फेकला. ओके, मग व्हर्टिकली अपवर्ड फेकल्यानंतर तो स्टोन एका सम हाईटला जाऊन खाली येऊन अर्थ सरफेसवर पडला. ओके, मग अशाच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी वरून क्वेश्चन निर्माण होतोय. बघा, तो तुमच्या बुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. ओके, काय आहे बघा क्वेश्चन? विल द वेलोसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ टाइम? म्हणजे त्यांनी विचारलंय बघा की जेव्हा हा स्टोन व्हर्टिकली अपवर्ड जातोय तेव्हा त्याची वेलोसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम की कॉन्स्टंट राहते? ओके, सर एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कधी चेंज होते? जेव्हा त्याला काय लागतो? फोर्स लागतो. हो, कशावरून म्हणताय सर? अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, force is directly proportional to the rate of change of momentum with respect to time. Okay, sir, what is the momentum? Momentum is the product of mass into velocity. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की force is directly proportional to the rate of change of velocity with respect to time. म्हणजे यावरून असं लक्षात येतंय आमच्या की जर एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागत असेल तर त्याची वेलोसिटी नक्कीच चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, येतंय का लक्षात? मग आपल्या ऍक्टिव्हिटी कडे वापस येऊया. बघा की जेव्हा हा स्टोन व्हर्टिकली अपवर्ड जातोय तेव्हा आता आपल्याला चेक करावं लागेल की या स्टोनला एखादा फोर्स लागतोय का. ओके, बर, आता बघा इथं आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करणार, एक स्टोन आणि एक अर्थ. कोण कोण हो? एक स्टोन आणि एक अर्थ. ओके, बर, मग आता मला सांगा स्टोन आणि अर्थ मध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असणार? यस सर, म्हणजे स्टोन कडून अर्थला आणि अर्थ कडून स्टोनला कोणता फोर्स लागत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे सर अर्थ कडून स्टोनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे, स्टोनला फोर्स लागत आहे सर, म्हणजे त्याची वेलोसिटी काय होणार? नक्कीच चेंज होणार. कधी? व्हर्टिकली अपवर्ड जाते वेळेस त्याची वेलोसिटी काय होणार? नक्कीच चेंज होणार. येतंय का लक्षात? बर बर बर, मग त्यांनी पुन्हा विचारले बघा, हाऊ विल इट चेंज? ओके, नाही, ती कशा प्रकारे चेंज होतीये? तर बघा कशा प्रकारे चेंज होतीये म्हणजे इन्क्रीज होतीये की डिक्रीज होतीये? ओके, तर बघा की सपोज माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, ज्याचं मोशन या डायरेक्शनला होते आणि त्याच डायरेक्शनला जर फोर्स लागत असेल तर त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होते? हो, इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज होते. ओके, सपोज मी दुसरा ऑब्जेक्ट घेतला आणि ज्याचं मोशन या डायरेक्शनला होतंय बट त्याच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला जर फोर्स लागत असेल तर त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होते? हो, डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. येतंय का लक्षात?
मग आता आपल्या ऍक्टिव्हिटी कडे पुन्हा वापस येऊया. जेव्हा आता बघा स्टोन जातोय व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे मोशन कोणीकडे व्हायले त्याचं अपवर्ड. ओके, मोशन कोणीकडे व्हायले अपवर्ड. आणि जो अर्थ कडून लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची डायरेक्शन कशाकडे आहे? डाऊनवर्ड. ओके, मोशन व्हायले अपवर्ड, फोर्स लागतोय डाऊनवर्ड, म्हणजे मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागतोय, म्हणजे त्या स्टोनची वेलॉसिटी ही काय होणार हो? डिक्रीज होणार. काय होणार? डिक्रीज होणार. हे सर आमच्या लक्षात आलंय आता की नाही? चला नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय बघा त्यांनी, व्हाय डजंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम? हा स्टोन प्रत्येक वेळी वरती मूव्ह का होत नाहीये? तर लक्षात घ्या की सपोज मी कन्सिडर केलं की या स्टोनची इनिशियल व्हेलॉसिटी होती 8 मीटर पर सेकंड. किती होती? 8 मीटर पर सेकंड. ओके, मग सपोज तो स्टोन थोडा वरती आला, सपोज इथे आला, त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज झाली. किती झाली? 5, सपोज 5 मीटर पर सेकंड झाली. मग असं करत 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 त्याची एका सम पॉइंटला, सम हाईटला त्याची व्हेलॉसिटी काय होणार? 0 मीटर पर सेकंड. ओके, मग बघा जसा जसा तो वरती जातो त्याची वेलोसिटी डिक्रीज होणार. एका सम पॉइंटला, सम हाईटला त्याची वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड होणार. आता मला सांगा त्याच्याकडे वरती, आणखी वरती जाण्यासाठी वेलोसिटी आहे का हो? नाही. म्हणजे तो वरती जाऊ शकेल का? मग नाही, कारण त्याच्याकडे वेलोसिटीच नाहीये. ओके, नेक्स्ट विचारलंय बघा त्यांनी, व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रीचिंग अ सर्टन हाईट? तो एका हाईटला जाऊन खाली का येतोय? ओके, लक्षात घ्या जेव्हा हा स्टोन व्हर्टिकली अपवर्ड फेकला तेव्हा त्याची वेलोसिटी डिक्रीज होत जाणार आणि एका सम पॉइंटला, सम हाईटला त्याची वेलोसिटी झाली 0 मीटर पर सेकंड. वरती जाण्यासाठी तर त्याच्याकडे आता वेलोसिटी नाहीये, पण जो लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे स्टोनला, कोणाकडून लागतोय? अर्थ कडून. ओके नाही, अर्थ कडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय. हा कसा लागतोय? कॉन्स्टंटली लागतोय. ओके, मग या कॉन्स्टंटली लागत असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तो स्टोन काय लागेल? खाली यायला लागेल. ओके, येते का लक्षात? बर, नेक्स्ट विचारलंय बघा त्यांनी, व्हॉट डज इट मॅक्सिमम हाईट डिपेंड ऑन? याची जी मॅक्सिमम हाईट आहे ही कशावर डिपेंड आहे? लक्षात घ्या, हा आहे चिंटूचा फ्रेंड. ओके, चिंटूच्या फ्रेंडनी चिंटू सारखीच ऍक्टिव्हिटी केली. त्याने पण स्टोन व्हर्टिकली अपवर्ड फेकला. व्हर्टिकली अपवर्ड फेकल्यानंतर तो स्टोन एका सम हाईटला जाऊन खाली येऊन अर्थ सरफेसवर पडला. ओके, तर बघा की चिंटूच्या स्टोनची हाईट, चिंटूच्या फ्रेंडच्या स्टोनची हाईट, ओके, चिंटूच्या फ्रेंडच्या स्टोनची हाईट ही चिंटूच्या स्टोन पेक्षा कशी आहे? जास्त आहे. अरे जास्त कशी काय आली असेल? सर किती सोपं आहे की त्यांनी काय केलं असेल, चिंटूच्या फ्रेंडनी थोडा जोरात वरती फेकला असेल. जोरात वरती फेकला असेल म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय होती? जास्त होती. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो द मॅक्सिमम हाईट इज डिपेंडिंग अपॉन द इनिशियल वेलोसिटी ऑफ द स्टोन. ओके, येते का लक्षात? ओके, समजलं का? व्यवस्थित व्यवस्थित समजलं ना? नक्की. बर, सर आता मी या क्वेश्चनचं आन्सर कशा प्रकारे लिहिणार? सर्वात महत्वाचं आहे की नाही? चला लिहूया या क्वेश्चनचा आन्सर. ओके, हा बघा त्यामध्ये आन्सर मध्ये पहिला पॉइंट लिहिणार आपण, द व्हेलॉसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स डिक्रीजेस विथ टाइम टिल इट बिकम 0. सेकंड पॉइंट लिहिणार, व्हेन अ स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली अप it is acted upon by the gravitational force of the earth which constantly tries to pull the stone down. Okay, due to the constant downward pull the velocity of the stone becomes 0 after reaching a certain height. Once the velocity becomes 0 the gravitational force acting on the stone causes it to start moving vertically downward. Okay, third point linar, the maximum height the stone can achieve depends on the initial velocity with which the stone is thrown vertically upwards. Okay, येते का लक्षात? चला व्यवस्थित लिहून घ्या, पॉज करून व्यवस्थित क्वेश्चन आणि क्वेश्चनचा आन्सर लिहून घ्या. ओके, चला झालं? व्यवस्थित लिहून घेतलं ना? नक्की. ओके, बर,
चला आता या ऍक्टिव्हिटीतून आपल्याला असं लक्षात आलंय की जर सपोज एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका सम हाईटला जाऊन खाली येणार आहे बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून त्या ऑब्जेक्टच्या असं खाली उभं राहायचं नाहीये. तो ऑब्जेक्ट येऊन तुम्हाला लागू शकतो, इंजरी होऊ शकते. ओके, सो प्लीज 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 डोंट ट्राय सच टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. ओके, अशा ऍक्टिव्हिटी करायच्या नाही. ओके, समजतंय? चला थोडं व्यवस्थित जाणून घेऊया की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे. ओके, तर बघा की सपोज एखादा ऑब्जेक्ट घेतला मी, ओके नाही, त्याला अर्थ सरफेस पासून मी व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केलं. व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका सम हाईटला जाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन अर्थ सरफेस वर पडतो. ओके, मग सर हे सगळं कशामुळे व्हायलंय? कारण अर्थ कडून लागणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, से का बर. मग सर तुम्ही आम्हाला म्हणले की जेव्हा हा ऑब्जेक्ट आपण अर्थ सरफेस पासून व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केला, व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका सम हाईटला जाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन अर्थ सरफेस वर पडतो. सर व्हर्टिकली डाऊनवर्डच का येतोय? ठीक आहे नाही, बिकॉज द सेंटर ऑफ मास इज सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. सर व्हाट इज द सेंटर ऑफ मास? द सेंटर ऑफ मास इज द पॉइंट inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. ओके, म्हणजे सेंटर ऑफ मास हा असा पॉइंट आहे ऑब्जेक्टचा की ज्याचं टोटल मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? त्या पॉइंटला. दॅट पॉइंट इज सेंटर ऑफ मास. येतंय का लक्षात? ओके, ठीक आहे सर, आम्हाला समजलं सेंटर ऑफ मास काय आहे. तर मग पुढे मग आपल्याला माहित आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कुठून एक्झर्ट होतो? सेंटर ऑफ मास पासून. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सेंटर ऑफ मास पासून ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होत असल्यामुळे तो ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड येतोय बिकॉज द सेंटर ऑफ मास इज सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थचा सेंटर ऑफ मास हा कुठे आहे? अर्थच्या सेंटरला आहे. त्यामुळे तो ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड येतोय. येतंय का लक्षात? जसं बघा आपण स्टोनचं एक्झाम्पल बघितलं होतं, स्टोनची ऍक्टिव्हिटी बघितली होती की स्टोन आपण व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केला. व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केल्यानंतर तो स्टोन एका जसा जसा वरती जाईल की नाही, जसा जसा अपवर्ड जाईल तशी तशी त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार? डिक्रीज होत जाणार. डिक्रीज होत गेल्यामुळे त्याची एका पॉइंटला एका सम हाईटला त्याची व्हेलॉसिटी काय होणार? 0 मीटर पर सेकंड होणार. मग व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंड झाल्यानंतर त्याच्यावरती जाऊ शकेल का? नाही. मग तो काय लागेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड यायला लागेल. कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लागत आहे? कॉन्स्टंटली लागत आहे. त्यामुळे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन अर्थ सरफेस वर पडणार. ओके, समजलं का व्यवस्थित? हे सगळं कशामुळे व्हायलंय? बिकॉज ऑफ दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ कडून लागत असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. ओके, येते का लक्षात? चला तर मग लिहून घेऊया थोडस अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. ओके, चला हा बघा, त्यामध्ये पहिला पॉइंट लिहिणार आपण The earth attracts every object near it towards itself because of the gravitational force. दूसरा पॉइंट लिहिणार the center of mass of the earth is situated at its center. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth. Because of this force, an object falls vertically downwards on the earth. Okay, vertically downwards on the earth. Okay, third point linar similarly when we throw a stone vertically upward, this force tries to pull down and reduce its velocity. Velocity कमी होती है. Okay, due to this constant downward pull, the velocity becomes zero. After a while,
the pull continues to be exerted and the stone moving vertically downwards towards the center of the earth under its influence. ओके, येतंय का लक्षात? चला व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, काय आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ओके, चला झालं. तर बघा, ही जी डायग्राम आहे फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर बघा हे तिन्ही पॉइंट्स व्यवस्थित लिहिले का? नक्की. चला पुढे. सर, आपल्याला न्यूटन सरांनी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये सांगितलं होतं की इफ एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाइनाइट फोर्स अँड दॅट फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओहो, मग सर यावरून आपल्या मनात एक क्वेश्चन निर्माण होतोय. काय क्वेश्चन आहे बघूया. ओके, चला. हा आहे क्वेश्चन. इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ, the apple attracts the earth towards itself with the same force. Okay, why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? Okay, बघा त्यांनी आपल्याला सांगितलंय की अर्थ कडून जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍपलला लागतोय तेवढाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍपल कडून अर्थला लागतोय. तर मग ऍपल अर्थ कडे मूव्ह होतोय, बट अर्थ ऍपल कडे मूव्ह का होत नाहीये? हे बर सर, पहिल्यांदा आम्हाला सांगा की अर्थ कडून जेवढा ऍपलला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय तेवढाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍपल कडून अर्थला लागतोय, हे कशावरून? तर बघा, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऍक्शन फोर्स has an equal and opposite reaction force which acts simultaneously. अच्छा अच्छा, असे का? म्हणजे अर्थ कडून ऍपलला जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय तेवढाच ऍपल कडून पण अर्थला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय. ओके, मग सर अर्थ कडून ऍपलला जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय तेवढाच फोर्स ऍपल कडून अर्थला लागतोय, तर मग ऍपल अर्थ कडे मूव्ह होतोय, मग अर्थ ऍपल कडे मूव्ह का होत नाहीये? ओके, तर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे यावरून असं म्हणता येईल आपल्याला, ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. ओके, काय आहे? ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. तर बघा, इथं फोर्स तर काय आहे? कॉन्स्टंट. कारण अर्थ कडून जेवढा ऍपलला फोर्स लागतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेवढाच ऍपल कडून अर्थला लागतोय. कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे फोर्स काय झाला हो? कॉन्स्टंट झाला. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल, ऍक्सेलरेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द मास. ओके, ऍक्सेलरेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द मास. म्हणजे ज्याचं मास जास्त असेल त्याचं ऍक्सेलरेशन काय होणार? कमी. आणि ज्याचं मास कमी त्याचं ऍक्सेलरेशन काय होणार? जास्त होणार. ओके, म्हणजे अर्थचं मास ऍज कम्पेअर टू ऍपल खूप जास्त आहे आणि ज्याचं मास जास्त असतं त्याचं ऍक्सेलरेशन काय होणार? कमी. ओके, आणि बघा, ऍपलचं मास ऍज कम्पेअर टू अर्थ खूप कमी आहे. ओके, मग ज्याचं मास कमी त्याचं ऍक्सेलरेशन काय होणार? जास्त होणार. येतंय का लक्षात? अच्छा अच्छा सर, आता आमच्या लक्षात आलंय की ऍपलचं मास हे ऍज कम्पेअर टू अर्थ कमी असल्यामुळे ऍपल अर्थ कडे मूव्ह होतोय आणि अर्थचं मास ऍज कम्पेअर टू ऍपल खूप जास्त आहे, त्यामुळं अर्थ काय होत नाहीये? ऍपल कडे मूव्ह होत नाहीये. ओके, येतंय का लक्षात? व्यवस्थित लक्षात आलंय का? चला तर मग लिहूया या क्वेश्चनचं आन्सर. चला लिहूया या क्वेश्चनचं आन्सर. ओके, फर्स्ट पॉइंट लिहिणार आपण, द ऍपल अट्रॅक्ट्स द अर्थ विथ द सेम फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऍपल. ओके, सेकंड पॉइंट लिहिणार, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ,
these two forces are equal and opposite in direction. Okay. Third point लिहिणार, for a same magnitude of force, acceleration produced in the body is inversely proportional to its mass. Okay. चौथा point लिहिणार, as the mass of the earth is very large compared to that of the apple, the acceleration of the earth is too small compared to the acceleration of the apple, that is it cannot be noticed. Okay. Last point लिहिणार, hence the apple falls towards the earth while the earth does not move towards the apple. Okay. चला व्यवस्थित लिहून घ्या क्वेश्चन आणि क्वेश्चनचा आन्सर. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहा. ओके. चला झालं, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. ओके. तर बघा याच क्वेश्चन वरून पुन्हा एक क्वेश्चन निर्माण होतोय. काय क्वेश्चन आहे बघूया. ओके. चला. The gravitational force due to the earth also acts on the moon, because of which it revolves around the earth. Similar situation exists for artificial satellites orbiting the earth. The moon and artificial satellites orbit the earth. The earth attracts them towards itself, but unlike the following apple, they do not fall on the earth. Why? तर बघा, अर्थ कडून लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मूनवर पण लागत असेल. ओके. मग अर्थ मूनला पण अट्रॅक्ट करत असेल. ही सिच्युएशन आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या बाबतीत पण आहे. मग जसं ऍपल अर्थवर पडतोय बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसं मग मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे अर्थवर का पडत नाही? तर बघा, मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. म्हणजे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइटचं मोशन कसं व्हायले? कंटिन्युअसली मोशन व्हायले. ओके. कंटिन्युअसली मोशन व्हायले म्हणजे त्यांच्याकडे काय आहे हो? व्हेलॉसिटी आहे. ओके ओके. बर. म्हणून मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे अर्थवर पडत नाहीत, कारण त्यांच्याकडे काय आहे हो? व्हेलॉसिटी आहे. जर त्यांच्याकडे व्हेलॉसिटी नसती तर काय झालं असतं? तर मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे पण अर्थवर पडले असते. ओके. समजलं का व्यवस्थित? नक्की. चला तर मग लिहून घ्या या क्वेश्चनचं आन्सर. ओके. चला. फर्स्ट पॉइंट लिहिणार, even though the moon and the artificial satellites are attracted towards the earth, the velocity of the moon and the satellites is such that it prevents them from following on the earth. Second point लिहिणार, if this velocity was not there, they would have fallen on the earth. येतंय लक्षात? चला व्यवस्थित लिहून घ्या क्वेश्चन आणि क्वेश्चनचा आन्सर. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके. चला झालं, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. ओके. तर लेक्चर 10 मध्ये एवढंच. लेक्चर 11 मध्ये घेऊन येते तुमच्यासाठी न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. थँक यू.